नमस्कार, जय महाराष्ट्र। आज हडपसर विधानसभेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे आमदार माननीय महादेव अण्णा बाबर यांच्या नेतृत्वाखाली महिलांचा मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा निघाला आणि त्याला कारण होतं केशवनगर, मुंढवा, माळवाडी, सातववाडी, गोंधळेनगर, काळेपडत या भागांमध्ये होत असणाऱ्या अनेक गैरसोयींबाबत हे आंदोलन होतं। रस्त्यांची दुरावस्था आहे, स्वच्छ पाणी नाहीये, पाण्याचा पुरवठा विस्कळीत आहे, यानंतर ड्रेनेज लाईन नाहीये, अस्वच्छता सगळीकडे पसरलेली आहे। असं सगळं असतानाही महानगरपालिकेकडे बजेट नाहीये असं म्हणल्यामुळे महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये महादेव अण्णा बाबर यांच्या नेतृत्वाखाली 1,500 रुपये परत घ्या पण आम्हाला रस्ते द्या, 1,500 रुपये परत घ्या तर आम्हाला चांगली ड्रेनेज लाईन द्या, हे पैसे आम्हाला नकोत, भावानी दिलेली ही भीक आम्हाला नकोय, तर आम्हाला आमच्या हक्काचे चांगले रस्ते, स्वच्छ पाणी पुरवठा, सुरळीत पाणी पुरवठा, आरोग्याच्या चांगल्या सुविधा ह्या गोष्टी आम्हाला हव्या आहेत। आणि यासाठीच महिलांनी आज मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलेलं होतं आणि या आंदोलनाचं नेतृत्व माननीय महादेव अण्णा बाबर यांनी केलं। अनेक सध्या विधानसभेच्या निवडणुकीचं वारं वाहू लागलेलं आहे, त्यामुळे तुम्ही अनेक रिक्षांवर पाहत असाल कामाचा आमदार, दमदार नेतृत्व हे पाहता, पण जर खऱ्या अर्थाने हडपसरला कोणाचं नेतृत्व जर हवं असेल तर ते 80% समाजकारण आणि 20% राजकारणाची शिकवण असणाऱ्या वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आता पक्षाची धुरा सांभाळणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या समाजकारणाला लक्षात घेऊन नेतृत्व करणारे माननीय महादेव अण्णा बाबर हेच हडपसरच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सक्षम नेतृत्व आहे। हो, ते खऱ्या अर्थाने कामाचे आमदार आहेत, कारण त्यांचा जनसंपर्क आणि त्यांना सामान्यांच्या प्रश्नाबाबत असणारी अचूक जाण हे महत्वाचा मुद्दा आहे। आज महिलांचे जे विविध प्रश्न आहेत, समाज घटकांचे जे विविध प्रश्न आहेत त्यांना वाचा फोडण्याचा आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्याची धमक जर कोणामध्ये असेल तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे माननीय महादेव अण्णा बाबर यांच्यामध्ये ते नेतृत्व आहे आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली हे जे आंदोलन आज महिला आघाडीने घेतलेलं होतं, त्यामुळे प्रशासनाला आता तरी जाग येईल आणि 1,500 रुपये 1,500 रुपये जे बहिणींना दिलेले आहे, पण त्या बहिणीच्या घरामधील कुटुंबातील ज्या व्यक्ती आहेत, मुलं आहेत, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न जर महानगरपालिका डोळेझाक करणार असेल, सुरळीत पाणी पुरवठा करणार नसेल, टॅक्स गोळा केला जातो पण सुविधा पुरवल्या जात नसतील, तर पुढील काळामध्ये या आंदोलनाचं स्वरूप तीव्र होईल आणि जनतेने सुद्धा आता जागा झालं पाहिजे। आपल्याला कोण नेतृत्व, आपल्याला कोणाचं हवं आहे? आपल्याला काम करणाऱ्या व्यक्तीचं नेतृत्व हवं आहे, जी व्यक्ती तळागाळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणारी आहे, असे महादेव अण्णा बाबर यांचं नेतृत्व आपल्याला हवं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।